आज आपण कंबरदुखीसाठी स्ट्रेचिंग करतोय. कंबरदुखीसाठी एक दिवस करून उपयोग होत नाही, तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे. कोणत्याही गोष्टीत सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा बघा, एक पाय दुसऱ्या पायाच्यावरती घेतोय, हात मध्ये घेतोय आणि पाठीमाग खेचायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं होल्ड करायचं. परत पाय बदलून किमान 7 ते 10 वेळा तर एका पायाला व्हायला पाहिजे. 1 2 3 4 5. परत पाय बदलायचा. 1 2 3 4 5. 5 सेकंद आपण होल्ड करतोय. अंदाजे पाय बदलून बदलून घेतोय. 1 2 3 4 5. एक 2 3 4 5. माझ्याबरोबर कंटिन्यू करा, म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होईल. 1 2 3 4 5. परत लास्टच करूया. 1 2 3 4 5. तर अशा पद्धतीनं रोजच्या रोज वेगवेगळे स्ट्रेचिंगचे प्रकार करा, पण सातत्य पाहिजे. तुम्ही जर एकदाच केलं बंद केलं तर ते राहणार नाही. कमीत कमी 15 दिवस 20 दिवस 1 महिना सातत्य ठेवा. वेगवेगळे स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवतो आपण कंबरदुखीसाठी, ते बघा आणि फॉलो करा. धन्यवाद.